डोसा. डोसा? अरे वा, आज चहा बरोबर म्हणजे पाण्याबरोबर डोसाही आहे का? हेच होता. मी कोण? मी कोण? हा, मी त्रिकोण. आपल्या त्या हा, मी त्या आहे. त्या नाही का ह्या मैनाजी. भेट झाली म्हणायची. हा, मैना आजी. आपला मैना आजी. आजीबाई काय चाललंय मग? काही नाही, मस्त सगळं व्यवस्थित आहे. कोण कोण असतात घरी मग तुमच्या? माझ्या घरी माझी मुलं असतात, मी असते. आणि काय माहितीये का, मुलं आपले कामधंद्याने दुपारी निघून जातात बाहेर. त्याच्यामुळे घरी मी दुपारी एकटीच असते. मग हिच्याकडे येते, गप्पा टप्पा करते, संध्याकाळी घरी जाते, देवाजवळ दिवा लावते, आणि रात्र झाली की टीव्ही लावते, आणि टीव्हीवर मस्त पैकी सेक्सी पिक्चर पाहते. आजीबाई सेक्सी पिक्चर बघता तुम्ही? आणि या भैया अहो त्या सेक्सी नाही म्हणाले काही, त्या म्हणाल्या सिरियस पिक्चर बघते म्हणाल्या. हा, सिरियस सेक्सी पिक्चर. सेक्सी सिरियस आजीबाई तुम्ही खूपच नाट्या टनाटुरी. इसकी नजर है बुरी. आजीबाई हा, तुमच्या जवानीतला एखादा फोटो असतो तो दाखवा ना. फोटो कसा लावा? मी सांगतो ना कशी दिसत होती तर. अहो, माझ्या तरुणपणी की नाही मी अगदी श्रीदेवी सारखी दिसायची. श्रीदेवीला लपवा आणि मला दाखवा, श्रीदेवीला लपवा आणि मला दाखवा. मग तुमचा म्हातारा एकदम पाडच. तुमच्यासारखाच होता. अरे तुमच्यासारखा म्हणजे तुमच्यासारखा डिपार्टमेंटचा माणूस होता. हा, पण तुम्हाला सांगते, एकदा की नाही त्यांनी मला की नाही एका गुंडांपासून वाचवलं, आणि नंतर जे अडकवलं तर 12 पोरं होईपर्यंत मला काही सोडलंच नाही. म्हणजे 12 पोरं होईपर्यंत टाकून ठेवलं. बघायला का? अरे डांबून ठेवलं म्हणजे अडकवलं, म्हणजे त्यांनी मला लग्नाच्या बेडीत अडकवलं. पण तुम्हाला सांगते, म्हातारा असा पॉवरफुल होता की साधी पप्पी जरी घेतली ना तरी पटकन मला दिवस जायचे. म्हणजे घेतली पप्पी की झाला पोरगा, घेतली पप्पी का झाला पोरगा. पोरगा खाली झाला, वरती कुठे पाहतो? नाही हो, तुमचा म्हातारा किती पॉवरफुल होता ते पाहत होतो. आता जर ते जिवंत असते तर किती बरं झालं असतं. तुमची पप्पी घ्यायची होती का? या माझ्या बायकोला पाठवून दिलं असतं त्यांच्याकडे. काहीतरीच काय बोलताय, तुमच्या जिभेला काही हाड. बरोबर आहे ना, माझ्या मागची गंगन बंद झाली असती. एकटा पप्पीच कापतो हाडच नाही याच्यात. पण आजीबाई तुम्हाला एवढे मुलं होऊन सुद्धा दिसता माझं काम कसं सगळं अगदी दणक्यात होत. दणक्यात खायचं आणि दणक्यात राहायचं. पण माझ्या एका दणक्यात बाबाजी दणकला. म्हणजे तुम्ही त्याला धक्का दिला? पागलच आहे ते. अरे दणका दिला म्हणजे काय झालं माहितीये का, एकदा की नाही ते ड्युटीवरून घरी आले, मी पायरीवर उभी होती, बाजूला पोरगा उभा होता, आणि सरळ माझ्या पप्पी घ्यायला पायरीवरच आले. म्हणून मी त्यांना जरा ढकललं, तर जे खाली